धन्यवाद, थँक्यू सो मच. प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकत होतात. अतिशय सुंदर समालोचन. या स्पर्धेचे मुख्य समालोचक. मॅचला इथे सुरुवात होते द्वारकामाई चिखलपाडा आणि एका बाजूला आपण पाहतात आकाश फायटर. ह्यांच्यातला मात्र महत्त्वाचा मॅच. टॉस मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आकाश फायटर या संघानं जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण देखील तेवढंच महत्त्वाचं राहिलं त्यांचं. बॅटची कड चेंडू मात्र आपण पाहतोय शॉट थर्डमॅन मध्ये रनआउटची संधी इथे क्रिएट झाली होती, परंतु कलेक्ट तेवढासा चेंडूला नाही करता आलं. त्या अनुषंगाने एक चोरटी धाव नक्की म्हणेन, जिथे थोडंसं लेझी एलिगन्स बघायला मिळालं आणि त्यावेळेला फलंदाजानं तिथे अतिशय सुंदर पद्धतीनं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली आणि धावसंख्या मात्र पूर्ण केल्या. तिथे 2 चेंडूंचा 2 सध्या खेळ झाला आणि 2 धावा देखील फलकावरती परिपूर्ण होत्यात. गोलंदाज तयार. यावेळेला कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि क्षेत्ररक्षकांमधली लागलेली रेस आणि शेवटच्या क्षणाला चेंडूला थांबवलंय त्यांनी. बघता बघता फटक्यावरती 3 धावा परिपूर्ण होतील आणि धावसंख्या 3 जर आपण तपासून पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते म्हणजेच 5 वरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 5 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. डीजे कँडी यांना आपण पाहतायत एक अतिशय सुंदर पद्धतीनं ज्यांची साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाज तयार. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे देखील. योग्य फेकी नाही आली त्यावेळेला आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा एक चोरटी धाव. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 4 बॉल झालेत आणि 4 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना धावसंख्या 6. जरी धावा कमी असल्या तरी बिनबाद आहे. ही महत्वाची भूमिका आहे. सध्या जमेची बाजू राहिली ती म्हणजे द्वारकामाई चिखलपाडा या संघासाठी, कारण त्यांचे महत्वाचे खेळाडू जे सुरुवातीचे खेळाडू आहेत, आघाडीचे दोन्ही फलंदाज सेफ आहेत, परंतु यावेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत आलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील, परंतु चेंडू इथून त्यांच्यासाठी थांबवणं थोडंसं कठीण. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावसंख्या 4 जर आपण तपासून पाहिले तर आता 10 वरती जाऊन पोहोचतंय. थोडासा हाफ ट्रॅकरचा बॉल योग्य क्रीजचा वापर केला, थोडे मागे आले आणि तदनंतर मात्र त्या बॉलला अतिशय सुंदर पद्धतीने मात्र त्यांनी समोरच्या दिशेने केला. जर आपण पाहिलं तर जो लॉंग ऑफचा खेळाडू आहे तो थोडासा वाईडिश आहे, म्हणजे जवळपास कव्हर मध्ये. बघा यावेळेला आपण पाहतात शफल झाले होते. चेंडूला खूप छान पद्धतीने त्यांनी खेळलं आणि जिथे नोमॅन्स लँड मध्ये तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुलर लेनचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करेल. चेंडू मात्र आपण पाहताय डीप मध्ये सीमारेषा पलीकडे. सलगचा दुसरा पॉवर प्लेचा षटक आल्हादायक ठरले द्वारकामाई चिखलपाडा या संघासाठी. 14 धावा धावफलकावरती. पहिलं षटक 14 धावा. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय फलंदाजाला भरपूर काही त्यामध्ये श्रम नाही टाकावे लागले. फक्त सरळ जो फुलर लेनचा बॉल, त्या फुलर लेनच्या बॉलला आपण पाहतायत फक्त दिशा दिली आणि धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचतंय. आता उर्वरित जर आपण तपासून पाहिले तर 4 षटकं आहेत. त्या 4 षटकांमध्ये टार्गेट कितीचं सेट केलं जाईल, पुढील होणारा सामना तेवढाच महत्वाचा आहे. घरचा संघ आपल्याला खेळताना बघायला मिळेल. एका बाजूला जर आपण पाहिलं तर श्रीकृष्ण चाफेवाडी हा संघ आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या विपक्षात आपण पाहणार आहोत तो म्हणजेच अमरदीप जलसार बी. म्हणजेच आजच्या दिवसात जे विटीलाईन गट आपल्याला पाहायला मिळतात, उद्याच्या दिवसात आपण पाहतायत आमंत्रित गट वैतरणा विभाग आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर परवा सफाळे गटला सुरुवात होईल. एक चांगलं क्रिकेट त्याही दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 2 विटीलाईनचे 2 दिवस आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 13 तारीख म्हणजेच उद्या हेही चांगले सामने तुम्हाला पाहायला मिळतील आणि तदनंतर सफाळे गट हे 2 दिवस असणार आहेत. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता सध्या 14 वरती एकही गडी बाद नाही. ही खऱ्या अर्थानं जमेची बाजू राहिली बॅटिंग करणाऱ्या संघाची. आता गोलंदाज आलेत सुमित कारभारी यांना आपण पाहतायत. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू. घातकता ज्यांच्याकडे भरपूर आहे बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना अचूकता, या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत. मी म्हटल्याप्रमाणे अचूक गोलंदाजी. अगदी चेंडू पडल्यानंतर बाट्याने बॉलचा संपर्क झाला आणि ती एज घेत मात्र चेंडू मुख्य खेळपट्टीवरती राहिला आहे आणि सुमितनं त्या बॉलला स्वतः क्षेत्ररक्षण देखील केलं. 14 धावा धावफलकावरती आहेत. द्वारकामाई चिखलपाडा आकाश फायटर या संघाने टॉस जरूर जिंकलाय आणि आता टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय त्यांनी स्वीकारला त्या निर्णयावरती त्यांना काम देखील करावं लागेल.
चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि तिथे मात्र मी म्हटल्याप्रमाणे मिड विकेटला स्ट्रोक सजवला होता चेंडू. इथे आपण पाहताय क्षेत्ररक्षक निवडलं, गॉन. अमोल किणी यांना पण तिथे पाहिलं डीप मध्ये, अतिशय सुंदर अद्वितीय झेल टिपला आणि एक महत्वाचा मोहरा बाद करण्यामध्ये जेवढं सुमितचं योगदान होतं तेवढं अमोलचं देखील राहिलं, कारण तो झेल देखील तेवढासा सोपा नव्हता, फारसा सोपा नव्हता, परंतु तिथे कलेक्ट चांगला केला. विकेटचं पतन स्वप्नील 4 बॉलचा खेळ पूर्ण करतायत आणि आपण पाहताय बाद होत असताना बघा सुमित कारभारीनं अगदी थोडासा अप ट्रॅकरचा बॉल, त्या बॉलला पुल केलं, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या माध्यमातून नाही चुकी झाली. फलंदाज इथे बाद होत आहेत. स्वप्नील आता नवीन फलंदाज जे नुकताच दाखल झालेत. नवीन फलंदाज जर आपण तपासून पाहिले तर निश्चित स्वरूपात प्रांजल हे मात्र दाखल होत आहेत आणि दाखल होत असताना आता प्रांजलला एक चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागेल. सुरुवात चांगली झाली संघाची. दुसऱ्या षटकामध्ये सुमितला ज्यासाठी निमंत्रण दिलं होतं त्याने ते काम केलंय. गोलंदाज तयार. वाह, अप्रतिम, चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. नवीन आलेल्या फलंदाजांसाठी तेवढंच सोपं नाही सुमितच्या गोलंदाजीचा समाचार घेणं. बघा रिप्लेच्या माध्यमातून पाहिलं थोडे सफल झाले, परंतु आपण पाहताय जे फुटवर्क असायला हवं होतं, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु तदनंतर चेंडू पडल्यानंतर वेगवान रीतीनं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पंचांचे 2 हात समांतर रेषेत आलेत. अर्थात हा बॉल वाईड असणार आहे आणि या वाईड बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 15 वरती जाऊन पोहोचतोय. गोलंदाज आपण पाहतायत सुमित कारभारी. इन स्विंग भरपूर झाला, परंतु तो योग्य दिशेमध्ये नव्हता. त्या अनुषंगाने पंचांचे 2 हात समांतर रेषेत आलेत. 9 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय. धावसंख्या 15 वरती, 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल, चांगला स्ट्रोक इन टू द गॅप मध्ये, अतिशय चांगला फटका केला. बघा फक्त बॉल ओव्हर पिच पद्धतीचा राहिला. पॉवर प्लेचा षटक चालू आहे याची त्यांना जाणीव आहे आणि त्या बॉलला फक्त इन टू द गॅप मध्ये जबरदस्त फटका खेळत असताना आपण पाहतायत फलंदाज प्रांजल. बघा इथे आपण पाहतोय शरीरापासून दूर थोडासा ओव्हर पिच चेंडू आणि त्याला इन टू द गॅप मध्ये कव्हरला क्लिअर करणारा तो चौका. इथून धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचते. पॉवर प्लेची 2 षटके आहेत. पहिल्या षटकात तुम्हाला 2 खेळाडू बाहेर पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकात 3 खेळाडू बाहेर पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ झालाय. 19 धावा धावफलकावरती. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक सफाळे धमाका, एक सुंदर अशी ही स्पर्धा. प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त मॅनेजमेंट म्हणून या स्पर्धेचा डंका पिटत असतो सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती. आणि सफाळे म्हटलं की आता भरपूर छान पद्धतीच्या स्पर्धा येत असतात. सफाळे म्हटलं की निश्चित स्वरूपात एक चांगलं आयोजक म्हणून सफाळेचं नाव आहे. त्यामधलेच श्रीकृष्ण मंडळ देखील आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. फटका केलाय ऑन साइडला. शॉटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्यांच्या माध्यमातून फील्ड होते. फेकी देखील येईल आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 20 धावा या धावफलकावरती. दुपारचं सत्र आणि आपण पाहताय या दुपारच्या सत्रातला महत्वाचा मॅच चालू असताना एका बाजूला संघ पुढच्या मॅच मध्ये अमरदीप जलसार बी तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण चाफेवाडी, हे 2 संघ आपल्याला एकमेकांसमोर उभे पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. मॅच बॉल मात्र येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या धावसंख्या फलकावरती 20 आहेत. 1 गडी इथून जरूर बाद झाल्या, परंतु 10-10 ची जरी तुम्ही सरासरी ठेवली तरी 50-55-50 पर्यंत तुम्ही पोहोचाल. म्हणजे ते का चांगल्या स्कोरकडे तुम्ही जाऊ शकता. परंतु आता पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक आणि त्यातला शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तिथून प्रोटेक्शन देतील ज्यांनी झेल देखील अचूक टिपला होता. मिड विकेटला मात्र फिल्डिंग होते. सिंगल मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अमोल किणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चतुर चलाक असे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, चपळ आहेत, ज्यांनी निश्चित स्वरूपात चांगलं फेकी केली. षटक संपलेत 2 आणि 10.50 ची सरासरी राखत धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचते. धावसंख्यांचा जर विचार केला तर धावसंख्या 21, 2 षटकांचा खेळ संपलाय. आता 18 बॉल बाकी आहेत. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो आकाश फायटर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतात द्वारकामाई चिखलपाडा, अमरदीप जलसार बी आणि दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण चाफेवाडी. आणि इथे ते 2 संघ आपल्याला बघायला मिळतील. अक्षय पाटील, प्रणय पाटील, तदनंतर बंटी, जगदीश पाटील यांना आपण पाहणार आहोत. एक जबरदस्त मॅच तोही बघायला मिळेल. सुरेंद्र घरत हेही आपल्याला पाहायला मिळतील.
एक चांगलं क्रिकेटपटू आणि एक चांगला संघाची बांधणी ज्यांच्यामध्ये एक्सपिरियन्स खेळाडू देखील आहेत. महेश गरत यांना देखील आपण पाहणार आहोत. नंतर आपण पाहतायत यंग खेळाडूंचं देखील एक चांगलं टॅलेंट त्या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 21 धावा या धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ज्ञानेश्वर यांना आपण पाहतायत. एक एक्सपिरियन्स डीके या नावानं त्यांना निश्चित स्वरूपात भरपूर प्रेम मिळालं या विभागामध्ये आणि तेच ज्ञानेश्वर यांना आपण पाहतात सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं. ज्ञानेश्वर यांचं स्वागत पहिल्याच बॉलवरती. जबरदस्त फटका षटकार. सो मच. विंकोजी मात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपसरपंच त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन खेळायला बघायला मिळतील आणि या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक जबरदस्त क्रिकेटपटू देखील आहेत. कार्य सम्राट उपसरपंच या भूमिकेमध्ये असताना सध्या गावाचा विकास निश्चित स्वरूपात आज त्यांचा दयास आपण अनेक वेळा पाहिले. विंकुश मात्रे यांना गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पहिल्या बॉलला जे झालं तेच दुसऱ्या बॉलवरती देखील पाहायला मिळतोय. सलग दुसरा बॅक टू बॅक षटकार. मागच्या वर्षी याच खेळाडूने याच स्पर्धेत आपण पाहतोय 88 धावा कुठल्या होत्या. उत्कृष्ट फलंदाज हा किताब त्यांच्या नावी राहिला होता आणि तोच साईराज आपल्याला पाहायला मिळतोय. एकाच मॅच मध्ये 88 धावा पूर्ण करणारा खेळाडू मागच्या वर्षी आणि मागच्या वर्षीची पुन्हा एकदा आठवणी ते पुन्हा एकदा ताज्या करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 धावा धावफलकावरती. तिसरं षटक आणि ज्ञानेश्वर डीके यांच्यावरती हल्ला, यांच्यावरती आक्रमण, ज्यांच्या विरोधात आपण पाहताय भरपूर चांगली फलंदाजी. तिसरा देखील येईल. सलग 3 षटकार इथे पूर्ण करत असताना साईराज इज ऑन फायर. षटकार. थोडीशी साधी भोळी स्वागत सफारी. सो मच. काय फटका खेळलाय पूर्णपणे. मात्र आपण पाहतोय तुटून पडलेत सध्या फलंदाज साईराज पाटील. पहिल्या 2 षटकांमध्ये 21 धावा होत्या आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत या षटकात सलग 3 चेंडू आणि 3 षटकार आलेत. साईराज भोईर यांना आपण पाहताय एक सुंदर पद्धतीनं बॅटिंग करत असताना 39 धावा आणि आपण पाहताय एक गडी बाद. आणखी येणाऱ्या काळात 15 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जर साईराज मैदानाच्या आतमध्ये राहिले तर मग आता हा धावांचा उंचावणारा आलेख भरपूर उंच होईल. आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथून विकेट फॅक्टर खूप महत्वाची गरज आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय थोडंसं प्रेशर, थोडंसं दडपण डीके यांच्यावरती, कारण जे 3 षटकार आले आणि त्या 3 षटकारांचं थोडंसं दडपण जरूर राहिलं असेल. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहताय व्हाईट बॉलची हाताळण. हा आपण पाहतोय भरपूर बाहेरचा बॉल आणि तिथे साईराजनं पाहिलं आणि बाकीचं काम पंचांकडे सोपवलं. गोलंदाज तयार. हाही बॉल ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा होता आणि आता नाराजगी व्यक्त करतात की हा बॉल मिस झालाय. हाही चेंडू ते सीमारेषेच्या पलीकडे खेळण्याचा प्रयत्न त्यांचा होता, परंतु त्यावेळेला आपण पाहताय बघा बॅट लेट आली आणि चेंडूचा टप्पा ज्या वेळेला आपण पाहतायत पडला आणि तदनंतर ती बॅटचा फ्लो आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. 5वा बॉल. यावेळेला हेलिकॉप्टर खेळलाय. स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत खाली. 3 चेंडू आणि 3 षटकार तुम्ही जरूर खेळले असाल, परंतु तदनंतर डीके सांगतायत की इथून नाही पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळणार. सुमित कारभारी यांनी मात्र अतिशय सुंदर झेल टिपला. फलंदाज साईराज भोईर बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक एक जबरदस्त स्पर्धा, एक सुंदर स्पर्धा.
आणि या स्पर्धेचा आजचा दुसऱ्या दिवसातला मात्र आपण पाहतो एक सुंदर असा सामना चालू आहे. एका बाजूला आपण पाहताय साईराजचा जर खेळ आपण पाहिला तर 10 बॉलमध्ये 31 धावा, काय कमालीच्या पद्धतीने ज्याने तो खेळ केला आणि डीबीएन लाईव्हची टीम मात्र ते आपल्यापर्यंत पोहोचवते. 40 वरती 2 गडी बाद. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर तिसऱ्या षटकातील अगदी शेवटचा बॉल बाकी असेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ज्ञानेश्वर. पंचांच्या माध्यमातून या चेंडूला स्क्रोल केलं जात आहे. तुम्ही निश्चित स्वरूपात सफल झालात. आणि तदनंतर जर आपण पाहिलं आदरणीय सन्माननीय श्रीयुत दशरथ घरत साहेबांचे इथे आगमन होते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सातत्याने श्रीकृष्ण मंडळ चापेवाडीचं बॅकबोन म्हणून राहिलेले आहेत आणि या युवांना सातत्याने पुढे घेऊन जाण्याचं काम ज्यांनी केलंय ते दशरथ घरत साहेब इथे मात्र पोहोचतात. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत दुपारच्या सत्रामध्ये. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे वाईडसाठी. वाईडला मात्र त्यांनी चॅलेंज केलंय पंचांच्या आता हा बॉल डॉट बॉल येईल की मग व्हाईट बॉल येईल. धावसंख्या आतापर्यंत 40 झालंय. एका बाजूला जयेश दाखल झालेत, एका बाजूला प्रांजल जे 3 चेंडून मागे 5 धावांवरती खेळतात. परंतु आता जे नुकताच दाखल झालेत जयेश द्वारकामाई चिखलपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आकाश फायटर. फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक संपलंय. बघा आपण पाहू शकाल तुम्ही भरपूर ऑब्स्टिकला अगदी सोडून म्हणजे खरं तर 6व्या स्टम्प्सला आलेत. जर इथे जर या बाजूला स्टम्प्स असते तर खरं तर आपण भरपूर बाहेर आलात. आणि तदनंतर आज ओव्हरऑल क्रिकेट बदलताना आपण पाहायला मिळतात. पूर्वी या पद्धतीचे असे काही नियम नव्हते, परंतु यावेळेला जर आपण पाहिलं तर आज ओव्हरऑल टेनिस क्रिकेट पटलावरती भरपूर काही बदल होताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. धावसंख्या 40. आतमध्ये पाणी जाईल तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजे कॅन्डी यांना. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. डीबीएन लाईव्ह समवेत जे जोडलेत त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. साईराजचा खेळ 10 बॉल आणि 31 धावा, ज्यामध्ये आपण पाहतोय 3 षटकार आणि 2 चौकार. 310च्या स्ट्राईक रेटने ज्यांनी बॅटिंग केली आणि द्वारकामाई चिखलपाडा या संघाला ज्यांनी सुसज्ज स्थितीमध्ये पोहोचवलं आणि त्यामध्ये साईराज यांचा मात्र खूप महत्वाचा खेळ राहिला. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रांजलला आपण पाहताय, एका बाजूला जयेश यांना आपण पाहताय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा एक बेस्ट ऑलराऊंडर, एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू अर्थात सुमित कारभारी हे आपल्याला पाहायला मिळतात. अमरदीप जलसार बी आणि एका बाजूला श्रीकृष्ण चाफेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. घरचा संघ आणि स्वतःच्या स्पर्धेमध्ये आज पहिल्या राऊंडचा सामना त्यांचा असेल. अमरदीप जलसार बी या संघासमवेत गोलंदाज तयार. पहिलाच बॉल लोअर फुलटॉसचा होता. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. गुड जज अँड टेकन. फलंदाज इथे बाद. पायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या पाया भूकल्यान ग. साजने माझ्या
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात विंकोश म्हात्रे यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकेत यांच्याकडनं त्यांच्या सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जसे मैदानाच्या आतमध्ये विंकोश म्हात्रे आले तसं मात्र बक्षीस आपल्याला पाहायला मिळतात. हे त्यांचं मित्रप्रेम, हे त्यांचं कर्तृत्व, हे त्यांचं नेतृत्व. त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतात विंकोश म्हात्रे एक हार्ड हिटर फलंदाज, म्हात्रे ऑटो केअर्सचे प्रॉपरायटर. पहिल्याच बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, झेल इथे सुटलाय आणि आपण पाहताय आता इथून सिंगल परिपूर्ण होईल. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 41 या धावसंख्यावरती आहेत. विंकोश आणि जयेश आता दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत जे नुकताच दाखल झालेत. विंकोश यांनी 1 चेंडूचा खेळ केला, 1 धाव मिळवली. तदनंतर जयेश 1 चेंडूचा खेळ करताना ज्यांना मात्र आतापर्यंत विशेषतः फलंदाजीमध्ये दमकम दाखवता आली नाही, दीपेश यांना आपण पाहताय. 4 बॉलचा खेळ बाकी. या षटकातला गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहताय फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध लॉंग लेग मधून क्लिअर होईल सीमारेषा पलीकडे. 4 रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय. अगदी आपण पाहतोय जो विकेट आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तो मात्र आपण पाहू शकाल अतिशय अचूक झेल टिपला, परंतु मागच्या बॉलवरती चौकार देखील आलाय, तोही तेवढाच महत्वाचा होता. धावसंख्या 45. ऑन साइडला क्लास सुपर टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. सुमित कारभारी यांच्या विरोधात आपण पाहताय काय कमालीचा स्ट्रोक खेळलाय फलंदाज जयेश यानं. पहिले 2 बॉल शांत होता, परंतु या वेळेला त्यानं बॉलला पाहिलं आणि तदनंतर जबरदस्त फटका पूलच्या माध्यमातून कन्वर्ट केलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार मात्र तिथे प्राप्त होतो. 51 धावा या धावफलकावरती आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 आणि उर्वरित 2 बॉल ह्या षटकात मात्र बाकी असतील. आपण पाहतायत सुमित कारभारी यांना एक जबरदस्त पद्धतीनं एक चांगला ऑलराऊंडर म्हणून अनेक वेळा त्यांनी ती कामगिरी केलेली आहे, परंतु या वेळेला ही भूमिका महत्वाची आहे. मागे काय केले हे महत्वाचं नाही. पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि त्यांना हेल्लो टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. काय कमालीची फटकेबाजी. जयेश यांनी मात्र आपण पाहतायत अतिशय सुंदर योग्य वेळेला. आता इथे मात्र त्यांनी आपला गिअर बदललाय. चांगल्या पद्धतीने फलंदाजी होत आहेत. संकेत यांच्याकडनं विंकोश म्हात्रे यांच्या 3 चेंडू 3 षटकारांना 500 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विंकोश म्हात्रे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. 57 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. हा चेंडू जर आपण पाहिला तर पंच वळतात आमच्याकडे की यस व्हाईट बॉल आहे. आणि आता सुमित वरती देखील थोडंसं दडपण, कारण चांगली गोलंदाजी जिथे झाली गुड लाईन स्पॉटच्या चेंडूंना देखील ज्यांनी भरपूर चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केलं षटकारामध्ये, आणि आता थोडंसं विचारामध्ये हरवला आणि हा बॉल वाईड आपल्याला बघायला मिळतोय. सुमित पुन्हा एकदा तयार होतील रनिंग ट्रॅकवरती, गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल. पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आता तिथे आहेत आणि त्यांच्या आवाक्यापासून चेंडू भरपूर लांब. सीमारेषा पार. षटकार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. आहे नंबर 1 तो यार, पब्लिक मानते त्याला सुपरस्टार. आहे नंबर 1 तो यार, पब्लिक मानते त्याला सुपरस्टार. थँक्यू सो मच. सध्या सुपरस्टार जयेश झालाय, ज्यानं अतिशय सुंदर फलंदाजी, रन मशीन. शेवटच्या स्लॉक षटकामध्ये जयेश ऑन फायर. DBN आपल्याला पोहोचवते त्यांची बॅटिंग. बघा इथे मात्र आपण पाहताय अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी फलंदाजी केली. जयेशच्या माध्यमातून काय फटकेबाजी. हा पहिला आला तो म्हणजेच सुमितच्या विपक्षामध्ये. तदनंतर आपण पाहू शकाल हा दुसरा 6 लांब 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 आणि भरपूर लांब आपण पाहताय जयेशच्या बॅटिंगनं. आणि तदनंतर आपण पाहू शकाल हा तिसरा षटकार. भरपूर उंची गाठली आणि त्यामध्ये लांबी देखील तेवढी मिळाली. जबरदस्त बॅटिंग जयेशचा आपण पाहतोय. जयेशचा जो खेळ राहिलाय, ज्यानं चांगल्या पद्धतीने फलंदाजी केलंय आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकार 1 चौकाराच्या साह्यानं जयेशच्या 5 बॉल आणि 22 धावा ह्या खूप महत्वाच्या राहिल्यात. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूंचा खेळ उर्वरित असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज
धीरज यांना आपण पाहत आहेत. विंकोश मात्रे स्ट्रायकिंग एंडला आहेत. त्यांच्या सलग 3 षटकारांना संकेत यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कॅश प्राइज आहे ते म्हणजेच 500 रुपयाचं. आणि विंकोश मात्रे हेही एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची देखील ओळख आपल्याला पाहायला मिळते. 64 64 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाज तयार. इथे जर आपण पाहिलं तर नो बॉल घोषित केलाय पंचांनी. त्या बॉलला व्यवस्थित कन्वर्ट करता आलं नाही. विंकोश मात्रे आता स्ट्रायकिंग एंडला येण्याचा प्रयत्न करतात का, परंतु योग्य वेळेत नकार दिलाय फलंदाज जयेश यानं. नो बॉल, हाईट फॅक्टर मॅटर करते ओव्हर द वेस्ट असं पंच दर्शवतात, म्हणजेच पुढचा बॉल फ्री हिटचा बघायला मिळेल. आता गोलंदाज इथे मात्र आपण पाहतोय कुठली गोलंदाजी करतील. समोर जयेश जो आता वेल सेट झालाय खेळपट्टीवरती, ज्यानं मागच्या षटकामध्ये समोर सुमित कारभारी सारखा गोलंदाज होता, त्याच्या विरोधात 3 षटकार 1 चौकार टोकण्याची किमया राखली आणि तोच फलंदाज जयेश. यावेळेला आपण पाहतात व्हाईट बॉल. पुढील होणारा सामना एका बाजूला जलसार आणि एका बाजूला आपण पाहतात श्रीकृष्ण चाफेवाडी. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण या षटकानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत, तर रेडी राहायचं आहे. जलसार बी आणि एका बाजूला श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी. चेंडू बऱ्याच बाहेरचा होता, त्या बाहेरच्या बॉलला छेडखानी करण्याचा प्रयत्न केलाय. व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही, परंतु 2 धावा इथे रोखता येणार नाहीत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. बघता बघता धावसंख्या 2 आकार घेत धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 69 धावा अशा फलकावरती आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहताय. द्वारकामाई चिखलपाडा संघ नाणेफेक जरी हरली असेल, परंतु त्यांनी सांगितले की नाणेफेक हा सामन्याचा रिझल्ट नाही. हा चेंडू जर आपण पाहिला तपासून तर पंच 2 हात समांतर रेषेत आणतात की हाही व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलनं स्कोर काढला, धावसंख्या 70 वरती जाऊन पोहोचते. 5 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर धावा थोड्याशा येत नव्हत्या. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतात फलंदाजांचा दबदबा कायम आहे, कारण चांगली फलंदाजी राहिले. 70 धावा तर धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. या वेळेला अगदी समोरच्या दिशेनं मुख्य व्यासपीठावरती सलामी देणारा हा आलाय देखणा षटकार 6. खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि अगदी समोर त्यांना मिळाला. आणि इथे मात्र आपण पाहतो मिनी हेलिकॉप्टर त्यांनी उडवला आणि मुख्य व्यासपीठावरती तो लँड केला. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड अगदी समोर सुमित कारभारी यांना देखील बॉल बीट करेल. षटकारानंतर आलेला अत्यंत महत्वाचा देखणा चौकार 4. 80 धावा या धावफलकावरती आणि धावसंख्या आता इथून जर आपण तपासून पाहिल्या तर अगदी झपाट्यानं वेग घेत आहेत. फुलर लेनचा बॉल, धावसंख्या 80. येणाऱ्या काळात आणखीन 3 बॉल आहेत. या वेळेला चांगला बॉल हाताळला आणि पंचांनी बोट देखील तिथे उचललं, परंतु 8 बॉल मध्ये काय वजनी खेळी केली, झंझावती खेळी. इथे मात्र आपण पाहतात प्रत्येकाची मनं जिंकली. 9 बॉल मध्ये 34 धावा, ज्यामध्ये 4 षटकार 2 चौकार. 377च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली जयेशनं. द्वारकामाई चिखलपाडाचा एक हार्ड हिटर. मध्य फळीला येऊन कशी फलंदाजी करावी, गोलंदाजांचा कर्दनकाळ कसं ठरावं हे ज्यांनी दाखवलं या मॅच मध्ये. क्लास बॅटिंग, सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आता चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 80 ह्या फलकावरती आहेत. विकेट देखील मिळालाय आणि तदनंतर आता नवीन फलंदाज दाखल होताना करण. 2 बॉलचा खेळ आहे. आता करण कुठल्या पद्धतीनं या 2 बॉलचा खेळ स्वीकारतील. राईट हँड ओव्हर दी स्टंप्स, बॅटची कड. आणि इथे मात्र आपण पाहतोय सगळं काही आता गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरोधात चाललंय. एकदा नशिबानं साथ सोडली की मग सगळ्या गोष्टी आपल्या विपक्षात जातात. सध्या तेच बघायला मिळालं. बॅटची एज आली तरी देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला आणि फलंदाजी करणारा संघ सांगेल की धावा कशाही येऊ देत, येणं महत्वाचं आहे. आणि सध्या 84 धावा या धावफलकावरती देखील आहेत. शेवटचा बॉल असेल अमरदीप जलसार बी आणि एका बाजूला श्रीकृष्ण चाफेवाडी या टॉससाठी. फुलर लेनचा बॉल होता, परंतु व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 डावा इथे परिपूर्ण होतील. विंकोश मात्र 3ऱ्या धावेकडे देखील वळतात. नो साठी आपण पाहतात जो हाईट कमरेच्या वरचा बॉल आहे का हे पाहण्यासाठी वॉर रूम मध्ये 3ऱ्या पंचांची मागणी होईल आणि 3रे पंच जोडले जातील.
इथे नो बॉल घोषित होतो आहे. आपण पाहताय नो बॉल, भरपूर वरचा चेंडू आहे, कमरेच्या वरती आलाय आणि पंचांनी पाहिलं आणि त्या बॉलवरती 2 धावा देखील मिळाल्या. म्हणजेच आता धावसंख्या इथे 3 फ्लाय होईल. 87 धावा धावफलकावरती आहेत. कमालीची बॅटिंग. द्वारकामाई चिखलपाडा या संघाचा दबदबा 21व्या चषकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. जबरदस्त क्रिकेट तिथे देखील आपण पाहिलं आणि आता आज पहिल्याच मॅच मध्ये धावांचं मोठं डोंगर त्यांनी उभं केलंय. शेवटचा बॉल बाकी आणि शेवटचा बॉल फ्री हिटचा देखील राहील. चला थोडं स्पीडअप करा आणखीन यानंतरचा मॅच आणि तदनंतर सेकंड राऊंडला देखील सुरुवात होईल. खूप सुंदर पद्धतीने आपल्याला हे सामने बघायला मिळत आहेत. नो बॉल प्लस 2 धावा म्हणजेच त्या 3 धावा इथून फ्लाय होतील. 87 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल आणि गोलंदाज धीरजचं षटक थोडंसं कॉस्टली खर्चिक राहिलं. 5 बॉल मध्ये ज्यांना 23 धावा, 1 गडी जरूर बाद झाल्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा खर्च झाल्या त्या तुम्हाला दुसऱ्या डावात चेस करताना देखील थोडंसं पुन्हा पुन्हा सतवतील. गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. या वेळेला शेवटच्या बॉल वरती देखील आक्रमण, चेंडू सीमा पार, षटकार. 93 धावा या धावफलकावरती आहेत आणि 93 धावांची एक चांगली खेळी, वादळी खेळी. प्रत्येक खेळाडूनं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला एकटा खेळाडू चांगल्या क्रिकेटकडे घेऊन जाऊ शकत नाही. तुम्हाला 11 जणांचा व्यवस्थित जर मेळ आला तर निश्चित स्वरूपात क्रिकेट हे तुम्हाला तुमच्या संघासाठी चांगलं बघायला मिळेल. आणि सध्या प्रत्येक फलंदाजानं आपली महत्वाची भागीदारी तिकडे दिली. 93 धावा फलकावरती आहेत. 94 धावांचं टार्गेट आहे. या 94 धावा होतील नाही होतील हे दुसऱ्या डावात आपण बघणार आहोत. तत्पूर्वी पुढील मॅचचा टॉस. एका बाजूला अमरदीप जलसार आणि एका बाजूला श्रीकृष्ण चाफेवाडी. दोन्ही कर्णधार प्लीज या टॉस साठी. सन्मान्य दशरथ घरत सर, आपण या तुमच्या शुभ हस्ते मात्र त्या मॅचचा टॉस होईल. एका बाजूला अमरदीप जलसार बी आणि एका बाजूला आपण पाहतात श्रीकृष्ण चाफेवाडी घरचा संघ आणि आयोजक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मान्य दशरथ घरत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयोजकांच्या लिस्टमध्ये ज्यांचं नाव प्रथम क्रमांकावरती शुमार आहे आणि तेच दशरथ घरत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला चाफेवाडी चषक, एका बाजूला SK बॉईज. इथे मात्र टॉस होईल. चाफेवाडी चषक आणि इथे SK बॉईज. दशरथ घरत सरांना विनंती करतो
आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये व्हॉइस ऑफ दंसार. हायस्ट टोटल या स्पर्धेतली 94 धावा तब्बल आपल्याला पाहायला मिळाल्या 30 बॉल मध्ये. एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. द्वारकामाई चिखलपाडा टीम बॅटिंग करताना 93 धावा फलकावर लगावल्या आणि आकाश फायटर या टीमला 94 धावांचं एक भलं मोठं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. मिस्टर अंकुशला गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत. 96 नंबरची जर्सी परिधान करणारा साईराज पुन्हा एकदा झळाळला. चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. पहिलाच बॉल बॅटचा टो लागला होता. खेळपट्टीच्या अगदी बाजूला राहतोय हा चेंडू. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 0. आपण पाहताय श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक 2025 आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय देखणी स्पर्धा, नेत्रदीपक, डोळ्याचं पारणं फिटेल असं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं आणि पारदर्शकता कशी असावी या स्पर्धेने दाखवून दिलंय. जागा बनवली, रूम दिलं आणि या वेळेला इनफिल्डच्या वरून खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फार वेगाने निघून जातोय. सरळ 4 धावांकरता मिळेल सुस्वागतम. चौकार. गुड शॉट. चांगला फटका खेळला होता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. स्वतःला पोझिशन मध्ये आणलं होतं. 94 धावांचा पाठलाग यावेळेला करत असताना ज्या पद्धतीने चेंडूला फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला होता अंकुशने. ओव्हरपिच चेंडू होता आणि अगदी खूप सुंदर पद्धतीने खडे स्ट्रोक खेळला गेला. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकफुट पॉइंटला एक खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. टिट फॉर टॅट दर्शवलं जाईल का याकडे सुद्धा लक्ष असेल. एक मोठी धावसंख्या उभारण्यात यश प्राप्त झालं. 2024 मध्ये झिम्बाब्वे टीमने आपण पाहिलं गांबिया या टीमला पराभूत केलं होतं आणि तब्बल 344 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिल्या होत्या. हायेस्ट टोटल T20च्या फॉर्मॅटमध्ये झिम्बाब्वे टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ती मॅच होती 2931वी मॅच पाहायला मिळाली आणि झिम्बाब्वे टीमने मात्र बाजी मारली होती गांबिया या टीम बरोबर. 23 ऑक्टोबर 2024चा तो दिवस प्रत्येकाच्या स्मरणात राहील अशा पद्धतीने गांबिया टीम बरोबर जी बॅटिंग केली होती झिम्बाब्वेने ती झंझावती बॅटिंग होती. तशाच पद्धतीने ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली द्वारकामाई चिखलपाडा या टीमची. स्लोवर वन चेंडू आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू नितेश कदम वळतायत. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर. सुरेंद्र यावेळेला आमच्या समोर जॉईंट झालेत 5 या धावसंख्येवर. 2 षटके ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी पाहायला मिळतात आणि 2 षटकांमध्ये जर धावा जास्तीत जास्त आल्या 30-40 तर कदाचित सामन्यामध्ये येण्याची चान्सेस आहेत. परंतु इथे अंकुश म्हणतोय सहजासहजी मी षटकार आणि चौकार मारून देणार नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना यंदाचा हंगाम द्वारकामाई चिखलपाडा टीमने सुद्धा खूप चांगल्या फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण जयेश गरज सारखा एक अष्टपैलू खेळाडू, अंकुश सारखा एक चांगला गोलंदाज, लेफ्ट आर्म गोलंदाज, विंकुश मात्रे सारखा एक खेळाडू आपण पाहू शकतायत. एक फिल्डर ॲज अ बॅटर म्हणून ज्याची ओळख आणि या संघाला घेऊन चालतो ही खूप महत्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते. 5-0. अप्रतिम चांगला फटका. या वेळेला गॅप शोधला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावांकरता गुड शॉट. आक्रमकता सिद्ध करतोय मिस्टर प्रसाद. प्रसादच्या बॅट मधून एक नेत्रदीपक चौकार. चेंडूला येऊन दिलं होतं परफेक्ट. या वेळेला पहा हा शॉट जर आपण पाहिला ऑनलाईनच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांच्या साठी हे आपण पुन्हा एकदा पाहतायत रिप्ले. 74वा चौकार होता या स्पर्धेतला. ग्रेट टायमिंग. स्लोवर वन चेंडू आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10 धावसंख्येवर. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक 1. अतिशय चांगलं मैदानाची उभारणी, अप्रतिम खेळपट्टी खूप छान पद्धतीने बनवली गेली. त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली ते आमच्या लाडक्या आयोजकांनी. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग. काय फटका खेळलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतोय. 4. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. अगदी बॅक टू द बॉलर हेड आपण पाहतायत. चांगला फटका होता. चेंडूला काय फॉलो केले गेले. चाफेवाडी चषक हे सिम्बॉल आपल्याला सातत्याने दिसतं. 1 बाउन्सने चेंडू
ट्रॅव्हल होत असताना स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून 4 रन मिळतील. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, सरळ चेंडूला फेकून दिलाय क्लास. जसा चेंडू बॅट मधून निघाला त्यावर लिहिलं होतं क्लास. प्रसादच्या बॅट मधून 6 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले गेली. अशाच प्रकारची फलंदाजी केली, याच रणनीतीने चालले तर कदाचित सामना मात्र जिंकण्याच्या दृष्टिकोनातून जवळपास येण्याची दाट शक्यता आहे. पहा 434 धावा दक्षिण आफ्रिका संघाने ज्या पार केल्या होत्या, चेस केल्या होत्या, तो इतिहास बनला होता. ऑस्ट्रेलिया टीमला असं वाटलं की दक्षिण आफ्रिका टीमला आम्ही 4 मुंड्या चित्त करू, परंतु तसं काही झालं नाही. कंपॅरिझन करताना 6 धावेने पुढे आहे आकाश फायटर टीम, कारण प्रतिस्पर्धी संघाच्या धावा होत्या त्या 14. म्हणजे इथे स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आतापर्यंत आपण पाहतायत आकाश फायटर टीम आहे. त्यांनी जिद्द सोडलेली नाहीये. ते सुद्धा म्हणतायत रडायचं नाही तर लढायचं आहे, मोडेन पण वाकणार नाही. 24 बॉल आणि विजयासाठी 74 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल 74 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला अंकुशच्या विरोधात. या वेळेला कडक बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. एका साईडला सुमित कारभारी, नो डाऊट अबाउट इट, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं आज सुमितला काहीतरी करून दाखवावं लागेल. ऑन साइडला यावेळेला आपण पाहतायत खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मिळेल. प्रसाद दुसऱ्या धावेसाठी निघाले होते, परंतु सुमित कारभारी यावेळेला सांगतायत नो रिस्क, रिस्क घेऊन फायदा नाहीये. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 21. प्रसादचा विचार केला तर 6 बॉल मध्ये 18 रन 300च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना सरळ बॅटचा उपयोग केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी प्रसादच्या बॅटमधून 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 22 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर असताना पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेट एक काळ असा होता सॅटर्डे संडे क्रिकेट खेळायचो, परंतु आता मात्र काळ एवढा बदलला की सोमवार ते रविवार फक्त क्रिकेट, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. ऊन वारा वादळ, हिवाळा उन्हाळा पावसाळा काहीही असो, परंतु आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी तत्पर आहोत. प्रसादचा या वेळेला पॉझिटिव्ह सहित षटकार, लॉंगेस्ट षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक, गुड बॅटिंग, फॅब्युलस. सुमितच्या बॅट मधून मात्र या वेळेला एक कणखर फटका पाहायला मिळतोय. सुमित कारभारी या वेळेला जरूर चांगली बॅटिंग करत असताना षटकाराने आपलं संघाला घेऊन जातोय. तो जवळजवळ आपण पाहू शकाल 28 धावा. दोन्ही फलंदाज पॉझिटिव्ह सहित चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. थिंकिंग पॉझिटिव्ह चांगली आहे त्यांची. विचारसरणी तर पाहायला मिळते अप्रतिम. जरी प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य असला तरी सुद्धा आम्ही हार मानणार नाही, नेव्हर गिव्ह अप, हे मात्र त्यांच्या रक्तातच आहे असं दर्शवत असताना आणि जे हल्ले केलेत ते मात्र जयेश घरतच्या विरोधात कठीण असतं. जयेश घरतला जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळेला त्याचे बॉल एक्झॅक्टली अचूक टप्प्यावर तो पिच करत असतो, परंतु इथे जयेश घरतच्या अगेन्स्ट खेळणं म्हणजेच तुमचे होप्स या वेळेला जरूर वाढले गेलेत, यात ती मात्र शंका नाहीये. 28 रन. जयेश घरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना गुड शॉटचे हे बॉल या स्पर्धेला यूज केले गेलेत, ज्यावर लिहिले सापेवाडी चषक. 12 नंबरची जर्सी परिधान करणारा जयेश या वेळेला, म्हणून मी उल्लेख केला होता की जयेश घरतला मात्र परफेक्ट यावेळेला रीड करून जेव्हा तुम्ही खेळताना त्यावेळेला एक्झॅक्टली मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होतो. जर थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतील त्याचा फायदा हा जयेश घरतला डेफिनेटली पाहायला मिळेल, कारण ऑफस्टमच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पिच करताना पाहायला मिळतो. रबर बॉल क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हा खेळाडू हाताळतो. तर इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. सुमित कारभारी 3 बॉलमध्ये 7 धावा जमवितोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहिला होता चेंडू, सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचा बॉल. संघाची धावसंख्या 28. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर आपण पाहतायत या षटकामध्ये 8 रन. एक षटकार जरूर आला, परंतु स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता, टॅलेंट यावेळेला दर्शवून देतोय.
ऑन साइडला खेळला गेला फ्लिकचा फटका आहे. क्षेत्ररक्षक फार दूर आहेत. त्रिशिका 11 स्टँडच्या वरून चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी मिळेल सुमित कारभारीच्या बॅटमधून एक चौकार. या चौकारासहित संघाची धावसंख्या 32. 32 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत विजयासाठी. आता इथून जर आपण विचार केला तर बॉल आहेत 18 बॉल मध्ये विजयासाठी जवळजवळ 62 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल 62 रन्स. एक मोठं षटक खूप काही सांगून जाईल या सामन्यामध्ये. दोन्ही बॅटरने खूप चांगली इच्छाशक्ती प्रकट केले. तगडी इच्छाशक्ती तुमच्याकडे असायला हवी. चिरेबंद आत्मविश्वास हा तुमच्याकडे असायला हवा. बॅटिंग मध्ये विश्वास आत्मविश्वास असायला हवा. आरपार प्रामाणिकपणा बॅटिंगच्या जोरावर करता यायला हवं. आणि हे सर्व काही गोष्टी प्रसाद आणि सुमित मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय. 18 बॉल 62 रनची आवश्यकता आहे. अंकुश घरातला आपण पाहतायत लेफ्ट आर्म गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. प्रसाद एका साईडला सेट फलंदाज. 7 बॉल मध्ये 19 ज्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. ऑफ साईडला विंकुश मात्र पुढे सरसावत आहेत लॉंग ऑफ कडे. एकच धावेची सॅटिस्फाईड यावेळेला पाहायला मिळतं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 33 या धावसंख्येवर. सरासरी चांगली आहे आणि प्लस जमेची बाजू जर आपण पाहिली तर दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून खेळपट्टीचा आनंद घेत आहेत. जेव्हा ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर राहता त्यावेळेला ऑटोमॅटिकली धावा येण्यास सुरुवात राहते. प्रयत्न तर चांगला होता मोठा प्रहार करण्याचा. इथे मात्र फंबल झाले आणि कॉलिंग व्यवस्थित होऊ शकलं नाही. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल जो एक सेट फलंदाज होता ज्याच्या बॅटमधून धावांचा वेग फार मोठ्या प्रमाणे वाढला होता. परंतु त्याच फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागतं आणि फलंदाज प्रसाद पंचांकडे तुम्ही अपील करा ते रेफर करतील. यस पंच पाहायचं आहे का? यस आपण क्रॉस झालेत का चेक करूया. प्रसाद आउट आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकाल 33 या धावसंख्येवर. काही सेकंदासाठी मात्र क्रॉस झाले नव्हते. जेव्हा जर क्विकली लगेच यावेळेला आपण पाहू शकता स्टंप्सला चेंडू स्पर्श केला असता तर कदाचित विकेट मिळण्याचे चान्सेस होते सुमित कारभारीचे. 34 रन्स हर्षल या ठिकाणी आम्हाला दर्शवत आहेत. 34 धावा झालेल्या आहेत. 34 लॉस ऑफ 1 विकेट. चेतन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अंकुश आपल्या गोलंदाजी मार्कवर. अंकुश एक लेंथ अँड लाईनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. यावेळेला ऑन साइडला आखूट टप्प्याच्या चेंडूला सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट. माइंड ब्लोईंग सिक्सर. क्लास. हवेच्या झोता बरोबर चेंडू बोलत बोलत निघून गेला मिडॉनच्या क्षेत्रातून. 6 धावांकरता हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 40 रन झालेले आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 54 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 15 बॉल मध्ये 54 रन्स. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. तर अंकुश या गोलंदाजाचा आता आत्मविश्वास असेल की मला जिद्दीने कमबॅक करावा लागेल.
तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. षटकार चौकारांची आता परिभाषा बोलेल का मिस्टर सुमित कारभारी. एका साईडला फलंदाज आहे चेतन. चाळीस रन एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 54 रनची आवश्यकता आहे. सुमितकडे संपूर्ण लक्ष वेधित राहिले डगआउटच्या दिशेने, परंतु इथे मात्र अंकुश म्हणतोय मी हार मानणाऱ्यांपैकी नाहीये. जरी षटकार चौकार आले तरी सुद्धा माझी जिद्द मी बरकरार ठेवेन. सूर गवसायला हवा. जेव्हा षटक आपण पाहतो कधी कधी खर्चिक होतं, त्यावेळेला थोडंसं आपण अंडर प्रेशर गोलंदाजी करतो. इथून ऑन साईडला खेळला गेलाय. हवेच्या झोतावर जाईल की काय हा बॉल, आणि चांगले प्रयत्न. वॉड फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळाला. तिथे फिल्डर पुढे सरसावले आणि पाहता पाहता यावेळेला आपण पाहू शकता तिथे फिल्डर आले होते. प्रांजल. मॅग्निफिसंट फिल्डिंग बाय प्रांजल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 42 या धावसंख्येवर 42. विजयासाठी अजून सुद्धा 52 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 52 रन्स. एक मोठं षटक खर्चिक होईल की काय. चांगला बॉल. अंकुश काय बॉलिंग केली. षटकार आल्यानंतर काही गोलंदाज अंडर प्रेशर गोलंदाजी करत असतात, परंतु इथे अंकुशचं मी यावेळेला कौतुक करेन की कोणत्याही दबावाला न जुमानता मी चांगली गोलंदाजी करेन हा त्याचा हेतू आपल्याला पाहायला मिळतो. आणि 12 बॉलमध्ये आता 52 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल 52 रन्स. आकाश फायटर या टीमला विजयाकरिता एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत, अनुभवतायत. जे ऑनलाईन श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण DBN लाईव्ह च्या माध्यमातून जे जोडले गेलेत त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. कडवी झुंज दोन संघांच्या दरम्यान आजच्या दिवसात भारत वर्सेस इंग्लंड ही तिसरी मात्र एक दिवसीय सामना आपल्याला पाहायला मिळेल. वन डे मॅच आपण पाहतायत नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या स्टेडियमवर आपण पाहू शकणार आहोत. आतापर्यंत भारताचं वर्चस्व जास्तीत जास्त राहिले. आमने सामने खेळले त्यावेळेला. यावेळेला क्लीन बोल्ड. खूपच सफल झाले होते मिस्टर चेतन. फलंदाज बाद. मेल विकेट. दांडी गुल गॉन. अमरदीप बी टीम त्यावेळेला दाखल झाले, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. यानंतर श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी ही टीम ज्यांनी यंगस्टार चषक माकणे या आपण पाहिलं तर स्पर्धेमध्ये प्रणय पाटील नावाचं वादळ घुंगावलं आणि संपूर्ण स्पर्धा त्याच्या नावावरच राहिली. त्यामध्ये तुमचं उत्कृष्ट बॅटर असेल, उत्कृष्ट बॉलर असेल, मालिकावीर असेल, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट फिल्डरचा किताब असेल, या सर्व काही गोष्टी काही खेळाडू असे असतात की ती सर्व स्पर्धा आपल्या नावावर करतात. त्यामध्ये प्रणय पाटीलचं मी नाव घेऊन आवर्जून. या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत A1 ब्रदर जोडी अक्षय पाटील आणि प्रणय पाटील, म्हणून क्रिकेटच्या पटलावर सुद्धा या पंचकृषीमध्ये चर्चेत राहिले. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि यस टेकन. कॉटन बोल्टची संधी दौडून आली. जयेश गरत हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं फलंदाज बॅक टू द डगआउट. यानंतर एक जबरदस्त मॅच आपण पाहणार आहोत. स्वतः आयोजक उतरतील मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला प्रणय पाटील असतील, एका साईडला अक्षय पाटील A1 ब्रदर जोडी. मात्र ही मॅच तर खेळतील, परंतु एप्रिल महिन्यामध्ये लवकरच आपण पाहू शकणार आहोत. लग्न बंधनात अडकणार आणि दुसऱ्या इनिंगच्या संसाराची सुरुवात ते फुलवणार यात ती मात्र शंका नाहीये. 42 रन 3 विकेट्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगातार 2 बॉलवर 2 विकेट्स घेतलेले आहेत. जयेश गरत या गोलंदाजाने हॅट्रिकवर पोहोचलाय. जयेश गरत एक सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान
परंतु उच्च विचार त्याच्या गोलंदाजीत म्हणा, फलंदाजीत म्हणा, क्षेत्ररक्षणामध्ये म्हणा, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, युटिलिटी खेळाडू. या वेळेला आपण पाहू शकताय जबरदस्त अप्रतिम आणि हॅट्रिक या वेळेला साध्य करत असताना जयेश घरात. कॉंग्रॅच्युलेशन, मॅग्निफिसंट बॉलिंग. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना खेळपट्टी आपल्या प्रेमात पाडत असताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने क्रिकेटचं उधाण आल्यानंतर यंग टॅलेंट खेळाडू सुद्धा मात्र क्रिकेटच्या दिशेने वळले आणि आता त्यांना एक सुद्धा दिवस असा वाटत नाही की आज रोज डे आहे, प्रॉमिस डे आहे, प्रपोज डे आहे. फक्त क्रिकेट डे आणि फक्त क्रिकेट डे पाहायला मिळतो. पहिला एक काळ असा होता की टेनिस बॉल क्रिकेट एवढं पॉप्युलर नव्हतं. त्यावेळेला मात्र कॉलेज कुमार प्रत्येक वेगवेगळे रंगीबेरंगी ड्रेस घालून मात्र डे साजरे करायचे. परंतु आता विंकोजी मात्र आता प्रत्येक दिवस हा क्रिकेट डे आणि फक्त क्रिकेट डे पाहायला मिळतो. म्हणजे क्रिकेट एवढं पॉप्युलर झालंय की क्रिकेटसाठी आम्ही सदैव समर्पित करणारा खेळाडू आहोत. क्रिकेटसाठी सदैव आम्ही उपलब्ध आहोत. यावेळेला चांगला बॉल आहे का, तर यस डेफिनेटली. आणि इथून आपण पाहू शकतायत काय एक्झॅक्टली घडले गेले. बेल्स खाली पडले, अर्थातच डबल हॅट्रिक या वेळेला आपण पाहू शकताय जयेश गरजच्या नावावर. फोरट्रिक घेणारा एक गोलंदाज आपण पाहिला होता लसित मलिंगाला. आता हॅट्रिक, डबल हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते जयेश गरत. कॉंग्रॅच्युलेशन, तू चल में आया, अशी स्थिती आकाश फायटर टीमची. शुभम गरत आमच्या समोर जॉईंट झालेत. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, युवा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 42 रन. विकेट्स आणि विकेट्स फक्त जयेश गरजच्या नावावर पाहायला मिळतं. 42 ला 5. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अप्रतिम सुप्रसिद्ध असं मैदान. आज आमचे लाडके प्रेक्षक राजे काही उपस्थित झालेले आहेत. आजूबाजूच्या गावातील, या परिसरातील, विटी लाईन मधील, सफाळी विभागामधील त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, वरिष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, संपूर्ण बुजुर्ग माणसांपर्यंत त्यांचं वेलकम आहे. 42 ला 5. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा. मेडन ओव्हर सुद्धा येईल की काय. 5 बॉल आतापर्यंत हाताळले, 4 विकेट्स घेतलेत. मी कोपरीच्या टीमचा गोलंदाज राजेश ओगेला पाहिले. 5 बॉल 5 विकेट घेतले गेलेत. 6 बॉल 6 विकेट घेणारा उमेश तरे हा खारबावचा गोलंदाज ठरला होता भिवंडीमध्ये. जाणता राजा खारबाव या टीमचा यावेळेला पंचांकडे दाद मागितली आणि इथे मात्र 4 विकेट सहित मेडन ओव्हर, आपल्याला विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या जयेश गरजसाठी. त्यांनी जबरदस्त कामगिरी करत आपण पाहू शकतायत आपल्या नावाचा बोलबाला या चाफेवाडी चषकामध्ये ठेवण्यात आला. ग्रेट बॉलिंग बाय जयेश गरज. मॅग्निफिसंट बॉलिंग. पहा त्याचा स्पेल. 2 षटक त्याने हाताळले, 12 रन्स खर्च केले, 8 डॉट बॉल आले आणि 1 मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. 6चा इकॉनॉमी जपला आणि 4 विकेट्स आपल्या नावावर करत असताना ॲप्रिसिएशन या ठिकाणी केलं जातं. म्हणजे शाबासकीची थाप ही त्याच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळते त्याच्या सहकाऱ्यांकडून. सुपर बॉलिंग. हा स्पेल आज त्याच्या स्टेटसला राहील यात ते मात्र शंका नाहीये. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. कारण खेळपट्टी ही कधी गोलंदाजाला साथ देते, कधी फलंदाजाला साथ देते. जसं तुम्ही खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. आणि तुम्हाला क्रिकेट हे जिद्दीने खेळावं लागतं. समोरचा प्रतिस्पर्धी किती मोठा आहे हे पाहण्यापेक्षा आपण कसं या वेळेला खेळू शकतो, त्यांना कसं पराभूत करू शकतो, ही जेव्हा तुम्ही जिद्द बाळगतील तेव्हा पहा एक क्रिकेटचा इतिहास लिहिला जाईल, वाचला जाईल, चालला जाईल. वेलकम श्रीधरजी पाटील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. ऑन साइडला फटका तर छान आहे. सुमित कारभारी या वेळेला जिद्द सोडणार नाहीये, कारण या खेळाडूकडे खूप काही पोटेन्शियल ठासून भरलं गेलंय. 1 बाउन्स चौकार. जबरदस्त हाईट प्रांजल या गोलंदाजाची आपण पाहू शकतायत. प्रांजल पाटील यावेळेला आपण पाहतायत ज्या पद्धतीने हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला होता, आवाक्याच्या बाहेर होता आणि नितेश कदम दर्शवतायत. जवळजवळ नितेश कदम यांच्या
उंचीच्या वर आपल्याला प्रांजलची हाईट पाहायला मिळते. 5'9" कदाचित हाईट असावी. चांगली हाईट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये ईशांत शर्माला आपण सातत्याने पाहिलं, व्यंकटेश प्रसादला पाहिलं. यावेळेला ऑन साईडला सुमित कारभारी म्हणतोय इथे मी थांबणार नाहीये. जरी हा सामना दूर चालला आमच्यापासून, परंतु जाता जाता यावेळेला षटकार चौकारांचा पाडा जरूर मी बोलेन. संघाची धावसंख्या 53ला 5. सुमित 12 बॉल 30ची एक झंझावती खेळी करतोय. आता इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 41 रनची आवश्यकता आहे. 4 बॉलचा खेळ शेष राहिलाय. गेल्या ओव्हरचा विचार केला तर मेडन ओव्हर जी खूप महाग ठरली प्रतिस्पर्धी संघाला, अर्थातच आकाश फायटर या टीमला. बॅटची एज, कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना द्वारकामाई चिखलपाडा टीम हळूहळू विजयाचे दरवाजे उघडू लागलेत. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष. प्रांजल पाटील, अनंत पाटील यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रांजल अतिशय चांगला, फार वय वर्ष फार कमी आहे या खेळाडूचं, नो डाऊट अबाउट इट, परंतु आपल्या गुणवत्तेने पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही तुमची गुणवत्ता तुम्हाला पुढे आणत असते. गुणवत्तेबरोबर तुमचा डिसिप्लिन खूप महत्वाची भूमिका. शॉट ऑफ लेन चेंडू पूल केला जातोय सुमितच्या बॅट मधून. सरळ 6 धावा मिळतील. या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 59. म्हणतात ना की जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. त्या सुमितसाठी टाळ्या वाजत असतील यात तीळ मात्र शंका नाहीये. त्याने त्याची गुणवत्ता सिद्ध केले. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा पुलचा फटका पाहायला मिळतोय. हा तर पॉवरफुल आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता तोडफोड वाली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन एका साईडला द्वारकामाई चिखलपाडा टीम. व्यंकोजी मात्रे यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी संध्या मात्रे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे या चाफेवाडी चषक 2025च्या माध्यमातून. म्हणजे आज मिस्टरांना सुद्धा यावेळेला कॉपरेट करतायत क्रिकेटच्या खेळाच्या बाबतीमध्ये. चला हँडशेक करायला